हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर इथे ना आज काय बनवते माहिती आहे, टिफिनवाल्यांसाठी टिफिनमध्ये फ्लावर मटर आणि बटाट्याची भाजी. आणि ह्या लोकांना ना अशी सुक्की भाजी नको पाहिजे होती, म्हणजे अशी थोडीशी ना ओलसर भाजी पाहिजे होती. तर इथे भाजी बनवलेली आहे आणि टमाट्याची कढी पाहिजे होती त्यांना, म्हणून मी ते टोमॅटो बॉईल करायला ठेवलेले आहे. आणि आज त्यांना ना स्वीट काहीतरी पाहिजे होतं, तर त्यांनीच सुचवलं होतं की गाजराचा हलवा द्या म्हणून. तर आता त्यांच्यासाठी गाजराचा हलवा बनणार आणि आमच्या घरात कोण खाणार नाही असं होऊ शकत नाही ना, म्हणून मी काल रात्रीच ना 1 किलो गाजर किसून वगैरे ठेवले होते. इथे मी ना एक टिफिन माझा गेला होता, म्हणजे सेम फ्लावर बटाण्याचीच भाजी मी दिली होती टिफिनमध्ये आणि चपात्या. एक टिफिन माझा गेल्याच्या नंतर ना ह्यांचा जो टिफिन आहे ना, ज्यांचा मी 4-5 डब्यांसाठी टिफिन देते, त्यांची मी भाजी भरलेली आहे. आणि आता छोटीशी म्हणजे थोडीशी अगदी उरली होती ना भाजी, त्याच्यामध्ये ना काल रात्री मी बटाट्याची भाजी बनवलेली, रस्सा भाजी, ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. ह्याच्यामध्ये मी परत ना थोडंसं पावभाजी मसाला, किचन किंग मसाला आणि तिखट मसाला आणि परत थोडंसं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. आणि छान अशी भाजी मी पूर्ण घोटून घेतलेली आहे. आणि ही मी सोय करते म्हणजे आयुषसाठी करते, तो आहे आज घरी. तर त्याला नाश्त्याला मी ह्याच्यातलीच थोडी ही भाजी ठेवणार आहे. मनोहरचा आणि माझा नाश्ता झालेला आहे आणि टिफिनवाल्यांचा हा टिफिन मी भरलेला आहे. म्हणजे एवढी सगळी भाजी त्यांना द्यायची असते ना, त्याच्यातली थोडीशीच उरलेली होती, म्हणून मी ही सगळी असं जुगाड केलेलं आहे. इथे बघा मस्तपैकी ही पावभाजीसारखी भाजी मी आयुषसाठी बनवून ठेवलेली आहे. आता इथे ना मी टोमॅटोची कढी बनवायची आहे. त्याच्यासाठी खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, थोडीशी चिंच, आणि त्याला करणं थोडीशी टोमॅटोची कढी चटपटीत पाहिजे होती, म्हणून मी याच्यामध्ये चिंच घातलेली आहे. नंतर मी बॉईल होताना कोकमसुद्धा घातलेलं आहे. चिंच, आलं आणि लसूण घातलेली आहे, धणे आणि जिरे घातलेले आहे. थोडीशी हळद घालून मिक्सरला सगळं वाटण मी वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना आता फोडणीसाठी राई, जिरा, थोडंसं मी एकच असं बारीक चिरून कांदा घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि हिंग घातलेला आहे फोडणीसाठी. आता इथे ना त्यांना अगदी म्हणजे अगदी कमी कमी तिखटाचं पाहिजे होतं, म्हणून मी फक्त एकच चमचा, एवढ्या कढीला फक्त एकच चमचा मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. आणि आता हे जे वाटण घेतलेलं होतं ना टोमॅटोची कढीसाठी, जो सार मी बनवायचं आहे त्याचं वाटण मी याच्यामध्ये फोडणीला घातलेलं आहे. छान फोडणी लागल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे. आणि आता एक 5 मिनटं चांगली मी उकळी घेऊन घेणार आहे, म्हणजे उकळी आली ना चांगली की छान, मग स्लो गॅसवरती 5 मिनटं परत मी ठेवणार आहे. तर इथे ना आता त्या शेगडीवरती मी टोमॅटोची कढी मी शिफ्ट केली आणि इकडे मी आता गाजराचा हलवा बनवणार आहे. आणि डायरेक्ट मी आता कुकरमध्येच गाजराचा हलवा बनवणार आहे, कारण का मला ऑर्डरला जायचं आहे आणि खूप घाई गडबड होणार आहे. मला तेवढा टाईम नव्हता की मी सेपरेट असा कढईमध्येच म्हणजे शिजायला ठेवेल गाजर. त्याच्यासाठी ना मी इथे तूप घेतलेलं आहे 2 चमचे, त्याच्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट सगळे म्हणजे मला जेवढे कॅपॅसिटीमध्ये आहेत तेवढे मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत, जसं काजू, बदाम आणि मनुके घातलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग थोडेसे असे रोस्ट झाल्याच्या नंतर ना मग मी याच्यामध्ये गाजर घातलेला आहे, जो किसलेला आहे तो छान परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं एकदम म्हणजे 1 कप बस इतकंच मी दूध घातलेलं आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच मी घातलेलं नाही. छान परतून घेतल्याच्या नंतर 2-3 मिनटं मग मी ह्याला ना साखर न टाकता शिटी मारून घेतलेली आहे, म्हणजे 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत या गाजराच्या हलव्या बनवण्यासाठी. छान 3 शिट्ट्यामध्ये मस्त हलवा म्हणजे गाजर शिजलेले आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. तर माझा हा पूर्ण ना, मला खूप घाई गडबड होती, म्हणजे माझी इतर कामं पण चालू होती ना जोपर्यंत, माझा कुकर चालू होतं तोपर्यंत, त्यामुळे मला ना शूट करायलाच मिळालं नाही. मी साखर वगैरे टाकलेली ते, तर त्याच्यानंतर ना साखर वगैरे टाकून इथे मी इलायची पूड घातलेली आहे. आणि मस्तपैकी अगदी जरासंच खाली असं लबलबीत राहायला पाहिजे म्हणून थोडंच पाणी मी ठेवलेलं आहे. आणि आता मला परत ना दुसरीकडे 4 भाकऱ्यांची ऑर्डर आली, तसं पण मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि भाकऱ्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी सगळं जेवण वगैरे दिल्याच्या नंतर मी ऑर्डरला जाऊन आलेली आहे आणि आता मी घरी येते. आणि तेव्हा वाजलेले होते काहीतरी 5:30 काहीतरी वाजलेले. मी बघा, मी तुम्हाला दाखवते की मी घरी 5:30 वाजता आली, म्हणजे मी 12 वाजता गेली होती, 5:30ला घरी आली. त्याच्यानंतर ना मला इतकी जोरात भूक लागलेली ना, तर मी पहिला आयुषला सांगितलं आल्याला, आयुष जरा प्लीज मला चहा बनवून दे म्हणून, कारण की दुपारी 12 वाजता गेले आणि असं जेवण वगैरे ना त्या टायमाला, कारण की त्याच्या आधीच मी ना काहीतरी 10:30 पावणे 11ला काहीतरी नाश्ता केला होता.
त्याच्यामुळे मला ना लगेच जेवायला म्हणजे 12 वाजता लगेच जेवायला झालं नाही. म्हणून मला इतकी जोरात भूक लागल्यामुळे ना आयुषला बोलली, पहिला चहा ठेव, मग चहाबरोबर काहीतरी खाता येईल. तर मस्तपैकी थोडंसं चहा वगैरे घेतला, थोडीशी बसली, आराम केला. त्याच्यानंतर ना रात्रीच्या जेवणाला मी लागलेली आहे आणि लगेच लागलेली आहे एवढ्यासाठीच की मला परत 8 वाजता दुसरीकडे आमच्याच म्हणजे मीरा रोडमध्येच ऑर्डरला जायचं होतं. तर इथे मी ना काहीच म्हणजे जास्त काय बनवणार नाही, कारण का ऑलरेडी ना घरातलं काम बाहेरचं काम, घरातलं काम बाहेरचं काम असं चाललं होतं. त्याच्यामुळे ना थोडंसं आज मला थकायला झालं होतं. तर इथे मी रात्रीच्या जेवणासाठी भात घातलेला आहे आणि अख्ख्या मसूरची आमटी बनवणार आहे. आणि मी ताईला सांगणार आहे, जेव्हा तुम्ही जेवायला बसाल ना तेव्हा एकेकांना म्हणजे प्रत्येकाने एक एक ऑमलेट बनवून घ्या. तर त्याच्यानंतर ना आता मला परत यायला उशीर होईल, म्हणजे जवळजवळ 11:30 तरी वाजतील. 8 वाजता गेले तर थोडंसं काम असल्यामुळे मला उशीर होणार आहे. त्याच्यासाठी मी बोलली की आता परत जाताना काहीतरी थोडंसं मी खाऊन जाते. त्यामुळे ना मी हा काल कलिंगड आणला होता आणि ना मी त्याचा वास घेत होती एवढ्यासाठीच की ना माझं पूर्ण म्हणजे फ्रीज आहे ना हेच झालं, बंद पडला होता. तर मनोहरने दुपारी ना तो बनवून घेतलेला आहे. तर मेकॅनिक आला होता आणि त्याने बनवून घेतलेला आहे. पण ना मला असं वाटलं की कलिंगडला वास वगैरे येत असेल, इतका टाईम ना फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजमध्येच होता तो आणि त्याला पाणी वगैरे तर सुटलं नाही ना. ॲक्च्युली काल रात्रीच फ्रीज माझा खराब झाला होता थोडासा, पण ते कूलिंग असल्यामुळे आतमध्ये ना थोडं थंडावा असल्यामुळे ना कुठल्या गोष्टी खराब झाल्या नाही. फक्त दूध माझं आज पण खराब झालं. म्हणजे कालपासूनच मला वाटतं तो प्रॉब्लेम चालू झाला असेल, पण मला कळलं नाही. आणि त्या संध्याकाळी सकाळी मी जो दूध गरम केलेला, मला नेमकं कळत नाही की त्याच्यामुळेच झालं कालचं पण दूध खराब आणि आज तर झालंच, कारण की आज माझं पूर्ण फ्रीजचं कूलिंग सगळं निघून गेलं होतं. तर त्यासाठी ना मी आता हा कलिंगडचा वास घेत होती, पण कलिंगड छान होता. मस्तपैकी इथे ना थोडासा कलिंगड मी कट करून घेतलेला आहे. ह्याच्यातलं ना मी अर्धाच कलिंगड खाणार आहे आणि अर्धा मी मिताईला ठेवणार आहे, कारण का ती आता यायला मी तिला फोन केला कुठे आहे आणि ती गेलेली मैत्रिणीकडे. तर ती बोलली की मी रस्त्यातच आहे, म्हणून तिच्यासाठी पण मी थोडासा कलिंगड ठेवून दिला होता. तर इथे मी ना माझं इतर काम होत असताना मस्तपैकी मसूर शिजलेला आहे. तर इथे मसूरला फोडणी घालायची आहे. अगदी साधी सिंपल वाटण घालून मी झटपट पटापट अशी आमटी बनवणार आहे. आणि त्यासाठी ना लसणाची फोडणी असेल ना तर एक नंबर आमटी होते. म्हणजे ह्याला कांदा वगैरे काय टाकायची गरज नाही. मी शिजताना कांदा टोमॅटो घातला होता तसं तर, पण फोडणीला वगैरे घालायची काही गरज नाही आहे. तर इथे मस्तपैकी आता फोडणीला राई, जिरा, कढीपत्ता आणि मस्त तो चिरलेला म्हणजे ठेचून घेतलेला हे आहे ना लसूण, तो मी फोडणीला घालणार आहे. आणि सकाळी सगळं असं जेवण ना थोडंसं मुळमुळीत झालेलं, म्हणजे ती टोमॅटोची कढीसुद्धा, कारण का ज्यांना डबा द्यायचा होता ना त्यांना थोडंसं अगदी एकदम म्हणजे ती लोकं एकदम फिक्कं जेवण जेवतात, त्यासाठी त्याच्या हिशोबाने बनवलेलं. आणि मला परत टोमॅटोची कढी जी आमच्यासाठी ठेवली होती त्याला फोडणी द्यायची होती, पण अक्षरशः माझी इतकी घाई झालेली ना, तरी पण मी सकाळी 7 वाजता उठलेली आणि त्यांना डबा द्यायचा होता आरामात. त्यांना मी सांगितलं पण होतं की 10-10:30ला देईल, त्यांना दुपारीच पाहिजे होतं, पण मी ऑर्डरला जाणार होते ॲक्च्युली 11 वाजता निघून जाणार होती. पण ना थोडंसं माझं काम वाढत वगैरे गेलं आणि मी ज्या क्लायंटकडे मला जायचं होतं दुपारी ना त्यांना मी सांगितलं होतं की मी 1 वाजता येईल म्हणून. तर ते पण काय झालं, नेमकं घाई गडबड झाल्यामुळे मी ती टोमॅटोच्या कढीला जी एक्स्ट्रा मी अजून फोडणी देणार होती तिखटाची, ती मी दिली नाही. मग तसंच ते फिक्कं आम्हाला दुपारी जेवायला आलं. आम्हाला म्हणजे ती मी टेस्टच केली नाही अजिबात. पण मनोहर बोलला एकदम फिक्की झाली होती. त्याला काय म्हणजे आपल्याला तिखट खायची सवय असते ना, त्यामुळे तो बोलतो की म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी जेवतोय करून, इतकी फिक्की झाली होती. पण ते आयुषला आवडली, कारण का तो बोलतो फिक्की होती पण टेस्टी होती, म्हणून त्याला आवडली ती टोमॅटोची कढी आणि त्याची टोमॅटोची कढी खूप फेवरेट आहे. तर इथे चला दुपारचं झालं सगळं रामायण सांगून. आता पुढे मी काय केलेलं आहे, मस्तपैकी इथे फोडणी वगैरे घातलेली आहे. छान असा पूर्ण किचन ओटा सगळा मी क्लीन केलेला आहे, म्हणजे जेणेकरून मला आता काहीच करायचं नाही. फक्त बॅग उचलली की मी निघाले. बरोबर टायमात माझं 8 वाजता मी तिच्याकडे पोचले असते. आणि हा ना सकाळी बनवलेला गाजराचा हलवा 1 किलोमधला फक्त हा एवढाच राहिलेला आहे. जवळजवळ 150 ग्राम काहीतरी राहिला असेल, तर तो आता मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. सकाळपासून सगळ्यांनी खाल्लेला आहे. तो कुकरमध्ये तसंच होता. आल्याच्यानंतर कुकर वगैरे रिकामी केला आणि ह्या डब्यामध्ये थोडासा गाजरचा हलवा होता तो काढून ठेवलेला आहे. छान माझं सगळं जेवण झालेलं आहे. माझं सगळं झालेलं आहे. म्हणजे अगदी क्लिनिंग वगैरे प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेतलेला आहे.
आणि इथे शेवटी ना आमटीमध्ये मला चवीप्रमाणे मीठ घालायचं होतं, ते पण मी घातलेलं आहे. आणि थोडंसं ना मला ह्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी ना अख्ख्या मसूरची जेव्हा आमटी बनवतो ना त्याला वेगळी टेस्ट येते. त्याच्यामुळे ना थोडंसं आंबट टाकलं ना की त्याची टेस्ट ना काहीतरी वेगळी लागली, अजून वेगळी लागते, म्हणजे अजून टेस्टी लागते कोकम टाकल्यामुळे. त्याच्यामुळे ना मी कधी पण ना आमटी वगैरे बनवते ना, इवन मी मसूरची डाळ असेल त्याची पण आमटी बनवते ना, कोकम वगैरे घालते. ते त्या अख्ख्या मसूरला तर घालावीच लागते. इथे छान म्हणजे सगळं झालेलं आहे आणि बघा मस्त खळखळून अशी आमटीला, अख्ख्या मसूरच्या आमटीला उकळी आलेली आहे. आता आल्याच्यानंतर फक्त ऑमलेट वगैरे माझ्यासाठी मी बनवून घेईल, कारण का ही लोकं सगळेजणं जेवून झालेले असतील. आणि इथे ना मस्तपैकी सगळं माझं काम वगैरे झाल्याच्यानंतर मी माझी बॅग पॅक करायला लागलेली, कारण का सकाळी माझी जी ऑर्डर होती फक्त मला पेडिक्युअर, मेनिक्युअर आणि क्लीनअपची होती, स्पा होता. आणि आता मला जायचं होतं फक्त मेनिक्युअर, पेडिक्युअर आणि वॅक्सिंग करायचे. मी वॅक्सिंगचा लिटली डबा बघितला ना, म्हणजे माझा वॅक्स सीटर बघितला, पूर्ण ते ना पलटी झाला होता. नशीब तो बाहेर होता. काल मी तुम्हाला दाखवलं होतं ना की मी टेबलवर ठेवला आणि थोडासा गरम असल्यामुळे मी त्याला ओपन ठेवलेला आहे. तो संध्याकाळपर्यंत छान म्हणजे नॉर्मल झाला होता, थोडासा कडक झाला होता. पण माहिती नाही आयुषनी का मितालीनी की कोणी मला माहिती नाही, तो जी पिशवी उचलली, फिश टँकमध्ये खाऊ टाकायचं असतं त्या लोकांना, फिशला काहीतरी द्यायचं असतं खाणं, त्याच्यामुळे ती पिशवी उचलून खाली ठेवली तर ती पलटी झाली होती. डायरेक्ट ती सकाळी मिथुनी बघितली, दुपारी मिथुनी बघितली आणि तिने तशीच उचलून परत त्या टँकवरती ठेवली होती. सगळा वॅक्स माझा सांडला होता. बापरे! म्हणजे मला ना कामात काम बोलतात ना, माझं काम इतकं वाढलं, म्हणजे मला 8 वाजता पोचायचं होतं त्यांच्याकडे, तर 8 मला ना ह्या वॅक्स सीटर साफ करण्यामध्येच मला 15 ते 20 मिनटं लागलं. कारण का वॅक्स जेव्हा सांडतो ना, एक तर इतका तो इरिटेट डब्बा आहे ना की माझा ना तो माझ्या हातूनच पडला होता, तेव्हा तो एका साईडला ना थोडासा चेपलेला आहे. त्यातून ना मी झाकण जरी लावलं ना तर वॅक्स मी भरलेला असतो ना, तर तो त्याच्यातून सांडतो. तर इथे ना मला हे बघा कसं डबल काम झालेलं आहे. एकतर दिवसभर आत बाहेर म्हणजे घरातलं काम बाहेरचं काम असं करून करून त्यात मला हा डबल काम झालेला आहे. हा पूर्ण वॅक्स सीटर ना मी छान म्हणजे पाण्याने मी तो कपडा जो आहे त्याने भिजवून इतकं टाईम लागला ना मला की विचारू नका. इतका मला कंटाळा आला होता. असं वाटत होतं तेवढ्या टायमापुरती मला असं वाटत होतं की तिला फोन करून सांगू का की जिच्याकडे जायचं की मी आज येत नाही म्हणून. पण त्यांना काम करणं खूप म्हणजे आजच करायचं होतं. पण मी बोलली कसंबसं मी फटाफट ना तो वॅक्सचा डबा मी साफ करून घेतलेला आहे. आणि आता ओला आहे ना, म्हणजे मी ओल्या कपड्याने पुसलेला आहे. आणि मी जर तिकडे लावला तर मला ती भीती होती की काय माहिती तो चालू होईल की नाही. म्हणून मी ना त्याला मस्तपैकी ना ड्रायर घेतला आणि ड्रायरने पूर्ण सुकवून घेतला. म्हणजे जवळजवळ 5 मिनटं अजून माझी इथे एक्स्ट्रा गेलेली आहेत. तर इथे ना छान असा मी सगळा वॅक्स सीटर ना ड्रायरने वरून खालून वगैरे छान असं सुकवून घेतलेला आहे. अगदी त्या वॅक्स सीटरची पिनसुद्धा आहे ना, त्यालासुद्धा वॅक्स लागलेला. मग ती पण मी चांगली पाण्याने वगैरे धुवून घेतलेली. तीसुद्धा मी ड्रायरने छान सुकवून वगैरे घेतली. म्हणजे मला इतकी खरंच भीती वाटत होती की अगदी मी तिच्या प्लगमध्ये लावली, तिकडे गेल्याच्यानंतर प्लग मी चालू केला आणि जर शॉक वगैरे लागलं तर काय होईल, म्हणून मला इतकी भीती वाटत होती ना. पण काय नाही, मी सगळं ड्रायरने वगैरे छान परत मी सुक्या कपड्याने पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मी ड्रायर असेच पूर्ण सुकवून घेतलेलं आहे पिन. आता फायनली मी सगळी ती बॅग वगैरे परत मी पॅक केलेली आहे. जी सकाळची माझ्या एका ब्लॅकवाल्या बॅगेमध्ये ना सगळं पेडिक्युअरचं आणि मेनिक्युअर किंवा फेशियलचं सगळं सामान त्याच्यामध्ये असतं. आणि माझी एक छोटीशी बॅग आहे, त्याच्यामध्ये सगळं वॅक्स सीटर वगैरे म्हणजे वॅक्सची सगळी बॅग असते. आणि आता ना मी काय केलं, वॅक्सची बॅग न घेता पेडिक्युअरचा टब पण आहे ना, म्हणून 3 बॅगा घेऊन जायची गरज नाही, म्हणून मी ना पेडिक्युअरच्या टपामध्येच सगळं वॅक्सचं सगळं सामान ठेवलेलं. म्हणजे वॅक्स सीटर, स्ट्रीप वगैरे सगळं, पावडर वगैरे मी त्या बॅगेत ठेवलेली आहे. पण मी एवढंच फक्त सामान ह्या व्हाईटवाल्या पिशवीमध्ये ठेवलं आहे. त्याच्यामध्ये माझं हे आहे, पेडिक्युअर आहे, पेडिक्युअरचा टप आहे. तर आता मी फायनली सगळं माझं आटपलेलं आहे आणि मी निघालेली आहे ऑर्डरला. मला तिथे पोचेपर्यंत ना शेवटी मला रस्त्यामध्ये तिचा फोन आलाच. आणि बघा आता मी निघालेली आहे आणि मला फोन आला की तू निघालीस की नाही म्हणून. मी की निघाली, बस मी फक्त 10 मिनटामध्ये येते, रस्त्यामध्येच आहे म्हणून. तर आता चला मी जाते आणि ही ऑर्डर पण कंप्लीट करून येते. तर ऑर्डर कंप्लीट झाल्याच्यानंतर मी आता निघालेली आहे तिकडनं. मला जवळजवळ ना 11:15 वाजले होते तिकडनं निघायला आणि रिक्षा वगैरे पकडायला. मी घरी यायला मला खूप लेट झाला, कारण की मी तिच्याकडेच ऑलरेडी मला 8चा टायमिंग दिलेला, तर तिथेच मला 7:15 8:20 झाले होते. तर आता घरी येऊन बघितलं तर घड्याळामध्ये 11:45 वाजलेले.
खूप टाईम झाला, खूप उशीर झालेला. चला मस्तपैकी आता ना फ्रेश वगैरे झाली आणि आयुषबरोबरच आयुष पण आला होता, त्याच्याबरोबर मी जेवायला बसले. साधं सिंपल मस्तपैकी ऑमलेट आणि अख्ख्या मसूरची आमटी आणि भात. चला मी आता जेवण एन्जॉय करते आणि आजचा जो नेहमीप्रमाणे छानसा छोटासा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला, त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.